ते अजित पवार मध्यंतरी नाही का बोलले, राज ठाकरेंना शेतीमधलं काय कळतं, त्यांना तर काय खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं माहिती नाही. अजित पवारांनी आम्हाला सांगू नये आमच्याकडे खाली काय उगवतं आणि वरती काय उगवतं, आम्हाला सगळं माहिती आहे. शेतीमधलं आम्हाला कळतं की नाही, जमिनीच्या भावातलं कळतं ना रे तुला. गृहमंत्री होते, ते गृहमंत्री असताना मी असा त्यांना दाखवायला गेलो हे सगळं. अहो जयंतराव, इथे ते असं झालंय, इतके सगळे लोक बाहेरच्या प्रांतात येतात आणि इथे धुडगुस घालतायत. खरं की काय मला माहितीच नाही, कल्पनाच नाही मला या गोष्टींची. मला काही कल्पना बी हे विचारपूस करतो आणि सांगतो. जा कधीही जा, त्या जयंत पाटलांकडे कधीही जा, काही विचारा, खरं की काय. ते एक राहुल गांधी येतात दरवेळेला, त्या सोनिया गांधी येतात, ते आमचे ते काय ते मनमोहन सिंग. त्याला चालायला लागल्यावर वाटतं मागून चावी दिली की काय, सला टुन 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 चालायला लागते. 15 पावलं गेल्यावरती बंद पडेल असं वाटतं, टाप 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 बंद सारखं असं. हे काय हात, कुठचे हात आहेत हे. आणि ते एक राहुल गांधी यायला टेम्पो धुतल्यासारखे हात करतो. टेम्पो धुतो का तू, पुढची काच धुतो सारखं आलं की असं. सकाळी उशिरा उठून कामं होतात का मला बोलतायत. तू काय सकाळी चहा द्यायला येतो का मला. कोणाचं कधी उठतंय, तुला काय करायचंय. बरं हे सकाळी बडे लवकर उठतात, आता सकाळी लवकर उठून आतापर्यंत काय तू उपटलीस महाराष्ट्रामध्ये. आज बघा तो अजित पवार काय बोलले. धरणामध्ये पाणी येत नसेल तर मी काय जाऊन मुतू. याच्या पुढे महाराष्ट्रातनं तुम्हाला मत नाही मिळणार, तुम्हाला मूत मिळेल याच्या पुढे. 2014ला तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो, अजित पवारांना सांगतो की हा महाराष्ट्र तुमच्यावरती असा काही मुतेल, त्याच्यानंतर जे वाद जाल तुम्ही, त्याच्यानंतर हे जे वाद जातील ना ह्याला कळणार पण नाही, कारण मध्ये बंधारे पण नसतील आणि धरणही नसतील. तेव्हा त्यांना कळेल, अरे च्या आता तरी बंधारे बांधायला पाहिजे होते, आम्ही धरणं बांधायला पाहिजे होती, किमान हे महाराष्ट्र मुतल्यावरती आम्ही कुठेतरी अडलो असतो.